मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक सिमेंट ट्रक पलटी झाला होता आणि त्यामुळे सिमेंटच्या गोण्या सबंध रस्ताभर पसरून वाहतूक कोंडी झाली होती। अमोल पाटील माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। अमोल, काय माहिती आहे अपघाताबाबत? अजित, कालच्या सिमेंटच्या ट्रकच्या अपघातानंतर आज डाळिंबाचा ट्रक अगदी त्याच ठिकाणी पलटी टायर फुटल्याने अपघात झालेला आहे। एक विचित्र असा एक अपघात आहे। 8-10 गाड्या याच्यामध्ये आहेत, सगळ्या कार मोठ्या मोठ्या, आणि याच्यामध्ये 10 लोक जखमी आहेत आणि एक जण त्याच्यामध्ये ठार झालेला आहे। जखमींना पनवेल येथे उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अपघात होत असल्याने प्रवाशांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आलेली आहे। अजित, आता वाहतुकीची काय परिस्थिती अमोल? आता माझी वाहतूक आहे की गेली 1.5 तास जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। ज्या गाड्या आहेत मुंबईला येणाऱ्या सगळ्या त्या पलीकडच्या लेनवरून पोलिसांनी टाकण्यात आल्यात, परंतु वाहतूक पूर्णपणे विस्कळीत आहे। आता पूर्वपदावर काही वेळानंतर येईल असे पोलिसांनी सांगितलंय। अत्यंत वाईट बातमी ही। सतत एकाच ठिकाणी अपघात का होतात? या खरं तर हा एक्सप्रेसवे म्हणजे मुंबई पुण्यातली जीवनवाहिनी आहे। तातडीनं या सगळ्या बाबतीत उपाययोजना व्हायला हवी। धन्यवाद या माहिती करता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।